शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची जबरदस्त माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. आणि ही माहिती म्हणजे सध्या भरपूर सारे शेतकरी बांधवांनी कांद्याची लागवड केली आहे. तुमचा कांदा पीक 20 दिवसाचं, 40 दिवसाचं, 60 दिवसाचं, 50 दिवसाचं, 70 दिवसाचं असू द्या, पण योग्य ती वाढ होत नाही. फुटवा, काळोखी, ग्रीनरी, शायनिंग, दांडा, पोगर आणि पातींचा फुटवा आणि खाली साईज ही होत नाही. मग यासाठी कशा पद्धतीने नियोजन करायचे तर लक्षात घ्या. आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कांदा पिकाच्या एकंदरीत जोमदार वाढीसाठी, पातींचा फुटवा, मान, दांडा, पोगर जाड होण्यासाठी आणि खाली साईजही तयार होण्यासाठी जबरदस्त स्वस्तात मस्त खतं, काही औषधे आणि काही फवारण्या सांगतो. मग ही औषधं, खते, फवारण्या आहेत तरी कोणत्या, या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याचं कारण मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर टोटल 1,85,000 शेतकरी बांधव जोडले गेलेले आहे. आणि इथून मागे आपण ज्या कांदा पीक, मिरची, टोमॅटो, वांगी, झेंडू, वेलवर्गीय इतर कोणत्याही पिकांच्या व्हिडिओ बनवल्या, ह्या स्टेप बाय स्टेप टप्प्याटप्प्यानुसार बनवल्या. तुम्हाला कांद्याची सविस्तर माहिती पाहिजे असल्यास चॅनलला व्हिजिट द्या. स्टेप बाय स्टेप व्हिडिओज तुमच्या समोर बघायला मिळतील. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपण जाणून घेऊया आता. कांद्याची साईजही करायची, पातींचा फुटवा करायचा आणि दांडा, मान, पोगर जाड करायची आणि उत्पादनही वाढवायचे. त्यासाठी स्वस्तात मस्त पहिलं महत्त्वाचं खत, व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघा. हे खत अगदी स्वस्तात मस्त 150 ते 200 रुपये किलो आहे प्रति एकरसाठी. तर ते म्हणजे PSB. हो शेतकरी मित्रांनो, आता PSB म्हणजे काय लक्षात घ्या. फॉस्फरस सोल्युबल बॅक्टेरिया. लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो. आता याचं कार्य कशा पद्धतीने हे सांगतो. त्याच्या आधी ज्या वेळेस आपण कांदा पिकाची लागवड करतो तर कांदा लागवड झाल्यानंतर 40 दिवसाच्या आत किंवा फार फार तर 45 दिवसाच्या आत दोन्ही खताचे डोस जाणं गरजेचं आहे. ही खतं जर का तुम्ही वेळच्या वेळी टाकली तर तुमची जबरदस्त कांद्याची वाढ आणि जोमदार उत्पादन वाढण्यास मदत होणार. आता ही खतं टाकते वेळी नत्रस्फुरत पालाशी खतं टाकतो, इतरही खतं आपण टाकत असतो, पण ही अपटेक होण्याचं काम करत नाही. यामुळे कांद्याची वाढ खुटलेली दिसते आणि योग्य पद्धतीने कांदा डेव्हलप होत नाही. मान, दांडा, पोगर, पातींचा फुटवा आणि खाली साईज होण्यास मदत होत नाही. त्यासाठीच आपल्याला PSB हा जो काही बॅक्टेरिया आहे हा सोडायचा आहे. आता कुठं मिळेल? कोणत्याही कृषी सेवा दुकानामध्ये जा, कुठेही जा, त्यांच्याकडनं हा घ्या, पावडर फॉर्ममध्ये घ्या. यामुळं फॉस्फरस अपटेक होण्याचं काम करतं. तुम्ही जी काही खतं वगैरे टाकलेली हे अपटेक करण्याचं काम PSB करणार आहे. आता हे कशा पद्धतीने घ्यायचे? पहिला खताचा डोस झाला, दुसरा खताचा डोस झाला, बरोबर पहिला खताचा डोस झाल्यानंतर 8 दिवसांनी आणि दुसरा खताचा डोस झाल्यानंतर 8 दिवसांनी आपल्याला 1 किलो हा PSB आणायचा आहे. 150 ते 200 रुपये किलो प्रमाणे तुम्हाला मिळेल. हा 200 लिटर पाण्यामध्ये घ्यायचा आहे, बरोबर. किंवा तुम्ही एक 10 ते 20 लिटरची बादली घेऊ शकता, याच्यामध्ये टाकू शकता ही पावडर. यामध्ये 1 किलो गुळ हा टाकायचा आहे. 2 दिवस हे द्रावण तयार करून बांधून ठेवायचे. नंतर 200 लिटर पाण्यामध्ये घेऊन हे तुम्ही ड्रिपने सोडा, मल्चिंगवर कांदा असू दे याने सोडा किंवा पाट पाण्याने सोडा. यामुळे जबरदस्त तुम्हाला आपटेक झालेलं दिसणार. फुटवा, पातीचा फुटवा असेल, साईज असेल, दांडा, पोगर, मान जाड झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हे जैविक जबरदस्त खत सांगितलेलं आहे. आता काही शेतकरी मित्रांनी काय रासायनिकही टाकू शकतो का? तर हो, आपण 0-60-20, 52-34 नत्र कमी असणारे आणि फॉस्फरस जास्त असणारे जे रासायनिक खते ही घेऊ शकतो. 12-61-00, 13-40-13 असेल यांसारखी विविध खतं प्रति एकरासाठी 4 किलो याप्रमाणे घेऊन ही पाट पाण्यातून 200 लिटरच्या पाण्यात घेऊन सोडायची आहे. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, कांद्याची जोमदार जबरदस्त वाढ, पातींचा फुटवा, मान, दांडा, पोगर होण्यासाठी सल्फर याचा देखील वापर करायचा. त्याचं कारण सल्फरमुळे तुमच्या संपूर्ण कांद्याची शाखीय वाढ होणार आहे. हे पांढऱ्या मुळ्यांपर्यंत गेलं पाहिजे, लागू पडलं पाहिजे, आपटेकही करण्याचं काम होतं, खाली बुरशी घालवण्याचं काम करतं आणि एकंदरीत तुमच्या संपूर्ण कांदा पिकाची जोमदार वाढ, खाली पडलेली खतंही लागू पडण्यास जास्त प्रमाणे काम करतं.
हे देखील तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, कांदा पीक तुमचं हे अजून जबरदस्त जोमदार वाढवण्यासाठी आणि डेव्हलप करण्यासाठी आपल्याला दुसरं महत्त्वाचं खत तेही 150 ते 200 रुपयाचं असणार आहे. तर हे खत म्हणजे KMB. हो शेतकरी मित्रांनो, आता हे KMB म्हणजे काय तर ते एकदा तुम्हाला सांगतो. पोटॅशियम मोबिलायझिंग बायो फर्टिलायझर बॅक्टेरिया म्हणजेच KMB. आता हे फुगवणीचं काम करणार आहे. तर हे आपण कधी सोडायचे? दुसरा खताचा डोस झाल्यानंतर ज्यावेळेस कांदा पीक आपलं 60-70 दिवसाचं होईल त्यावेळेस आपल्याला 2 टप्प्यांमध्ये सोडायचे. 60 दिवसाचा कांदा झाल्यानंतर आपल्याला हे सोडायचे आणि 70 दिवसाचा किंवा 80 दिवसाचा कांदा झाल्यानंतर आपल्याला हे KMBच्या बॅक्टेरिया या सोडणं गरजेचं आहे. यामुळं जबरदस्त अपटेक होण्याचं काम होणार आहे. कारण यामध्ये पोटॅश आहे. ही बाकीची अन्नद्रव्यही गोळा करतं, पांढऱ्या मुळ्याची संख्या वाढवतं, त्यांना हे अपटेक करण्याचं काम करतं आणि एकंदरीत तुमच्या कांद्याची साईज, वजन, चकाकी, क्वालिटी, शायनिंग एक नंबर आणण्यास मदतही करतं. परिणामी पत्तीचा कलर हा जबरदस्त आलेला तुम्हाला दिसून येतो. मार्केटमध्ये कांदे गेल्यानंतर तुम्हाला जबरदस्त बाजारभाव देखील मिळालेला बघायला मिळतो. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, कांदा पिकाची जोमदार जबरदस्त वाढ करण्यासाठी मी तुम्हाला जवळपास 3 ते 4 प्रकारची खतं ही सांगितलेली आहे. आता राहिल्या फवारण्या जर तुम्हाला करायच्या असल्यास पी घटक असणारं कोणतंही टॉनिक घेऊ शकता, याची वरून फवारणी करू शकता. लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो. त्याचबरोबर आपण काय करू शकतो की जी काही जैविक असतील, ही खते असतील यांची देखील वरून फवारणी करू शकता किंवा काही टॉनिक असतील यांची देखील फवारणी करू शकता. यामुळे देखील जबरदस्त तुमच्या कांदा पिकाची क्वालिटी, शायनिंग ही वाढणार आहे. त्याचबरोबर पी घटक असणारं टॉनिक जर फवारणी केलं, पातींचा फुटवाही होणार, दांडा पोगरही होणार आणि खाली साईजही होण्यास जास्त प्रमाणे मदत तुम्हाला दिसून येणार. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कांदा पिकाचं भरघोस उत्पादन काढायचं असल्यास ही जी काही मी तुम्हाला खतं, औषधं सांगितलेली आहे यांचा 100% तुम्हाला जर रिझल्ट घ्यायचा असल्यास काय करायचं आपल्याला? आदल्या दिवशी पाणी भरायचे, दुसऱ्या दिवशी काही फवारण्या असतील ह्या करायच्यात आणि जे तुम्हाला काही बॅक्टेरिया असतील, काही खतं असतील ही सोडायला सांगितले असतील तर तुम्ही काय करू शकताय, काही रासायनिक खतं ही पाण्याबरोबर सोडू शकता आणि ज्या बॅक्टेरिया तुम्हाला सांगितल्या तर ह्या आपण आदल्या दिवशी पाणी भरायचे आणि 8व्या दिवशी पुन्हा एकदा ह्या ओलीमध्येच आपल्याला हे बॅक्टेरिया सोडून द्यायच्यात. जबरदस्त अपटेक झालेलं तुम्हाला दिसणार आणि भरघोस असं उत्पादन देखील तुमचं वाढलेलं दिसून येणार. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कांदा पिकाच्या जोमदार जबरदस्त वाढीसाठी, साईजसाठी, दांडा, पोगर, मान जाड होण्यासाठी आणि पातींचा फुटवाही वाढवण्यासाठी कशा पद्धतीने नियोजन करता येईल आणि एकंदरीत आपलं कांदा पीक कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन कशा पद्धतीने घेता येईल, ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली असेल, ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, नक्की सबस्क्राईब करायचे, समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा. ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची. तुम्ही कोणत्या तालुक्यातून, कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या गावातून आपले व्हिडिओ पाहतात ही देखील कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही. धन्यवाद. जय जवान, जय किसान.